तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रू व्हॅल्यू इथे आलेलो आहे. स्पिनीला काही ती गाडी आवडली नाही आपल्याला, तर ट्रू व्हॅल्यूला आलो आहे. तर बघू आता इथे यांच्याकडे कुठल्या गाड्या आहे. मोस्टली आपल्याला बलेनोच घ्यायची आहे. तर चला बघू. तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघू शकता ही जी गाडी ही बलेनो आहे. हे टॉप मॉडेल आहे बलेनो 1.2 झेटा. तर ही 2022ची गाडी आहे, सिंगल ओनर, आणि ही गाडी 78,000 किलोमीटर चाललेली आहे. ॲक्च्युली आम्हाला बलेनोचं टॉप मॉडेल नव्हतं घ्यायचं, सेकंड टॉप घ्यायचं होतं, अल्फा वगैरे. बट आता ही मिळती आहे, जर चांगल्या प्राईसमध्ये जर मिळाली तर घेऊ. फुली फीचर्स लोडेड गाडी आहे ही. यांच्याकडे बऱ्याचशा गाड्या आहेत तिथे. क्रेटा पण आहे, विस्टा पण आहे, अल्टो पण बरेचसे मॉडेल आहे. इथे टाटा पण आहे, ही इऑन आहे. अरे बापरे, ही स्विफ्ट जरा जास्त खराब झालेली दिसती. XL6 हे आता नवीनच आहे. ही ट्रू व्हॅल्यू जी आहे ती मारुती सुझुकीचं आहे. तर इथं सगळ्या मारुती सुझुकीच्याच गाड्या विकतात, बाहेरच्या कुठल्याच गाड्या नाही. बलेनो, वॅगनार, XL6, वीड, अरे वीड पण आहेत, बट मोस्टली मारुती सुझुकीचे. इथं लिहिलेलं पण आहे त्यांनी, ट्रू व्हॅल्यू मारुती सुझुकी. ट्रू व्हॅल्यूचा स्टाफ चांगला आहे. इथे लोक बऱ्यापैकी चांगल्या गाड्या दाखवतात. आणि आतमध्ये गेल्यानंतर यांनी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन्स पण लावलेले आहेत, म्हणजे जिथे ज्या गाड्या इथे अवेलेबल नाही सध्या, ज्या सर्व्हिसला गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याच्यामध्ये माझे काका बॅकग्राऊंडला उभे आहेत. बलेनो टॉप, ती सिल्वर कलरची बलेनो आम्हाला बऱ्यापैकी आवडलेली आहे. तिची आम्ही टेस्ट ड्राईव्ह पण घेऊन बघितली आणि गाडी छान आहे. आता थोडे दिवस विचार करतो, आणि जर यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालं तर ती गाडी कॅन्सल करू, आणि जर नाही मिळालं तर तीच घेऊ. त्या गाड्या पण दाखवल्या, आणि म्हणूनच गाडी घेण्यासाठी मी इथं माझ्या पुण्याच्या काकांना पण सोबत घेऊन आलेलो आहे. इथे ट्रू व्हॅल्यूमध्ये ज्या पण गाड्या होत्या त्यापैकी आम्हाला एक बलेनो आवडली, सिल्वर कलरची. आता तो घ्यायचा विचार चालू आहे आमचा, पण त्याची किंमत थोडी जास्त आहे, कारण ही गाडी 2-3 वर्ष जुनी आहे. पण टॉप मॉडेल असल्यामुळे या गाडीची किंमत जास्त आहे. पण याच किमतीत आम्हाला ब्रेझा टाईप पण कुठली तरी गाडी मिळू शकते, आणि तसं बघायला गेलं तर तेच घ्यायला परवडेल, कारण की ती गाडी साईजमध्ये मोठी आहे. आणि अजूनही या रेंजमध्ये बऱ्याच गाड्या आहेत. तर बघूया, ब्रेझा घ्यायची इच्छा तर आहे, पण दुसरं एखादं बेटर ऑप्शन मिळालं तर ते पण घेऊ शकतो.
त्या गाडीला 2-3 वर्ष झालेले आहेत, पण याची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे आणि ही चाललेली पण जास्त आहे. मला चान्सेस थोडे कमी वाटतात माझे मुक्ताईनगरचे काका ही गाडी घेतील, कारण की याच किमतीत त्यांना ब्रेझा पण मिळते आणि त्यांचा मुलगा आहे अथर्व, त्याला ब्रेझा ही गाडी खूप आवडते. पण ही बलेनो पण चांगली आहे. या बलेनोमध्ये खूप सारे फीचर्स आहेत, 360 कॅमेरा आहे आणि प्राईसच्या हिशोबाने सगळे फीचर्स जस्टिफाय होतात, जसे की हेड्सअप डिस्प्ले आहे आणि बरेचसे फीचर्स आहेत. तर चला बघूया काय होतं. तर स्टे ट्यून्ड. तर मित्रांनो, आता मी ट्रू व्हॅल्यूमधून बाहेर आलो आहे. आता इथनं मी दगडूशेठला जाणार आहे आणि मग तिथून माझ्या आत्ते भावाला भेटणार आहे आणि आमच्या जिजूंना भेटणार आहे आणि मग बघू काय करायचं. आता बघू बस केव्हा मिळते काय मिळते. तर आता मी निघालो आहे दगडूशेठला जायला. आणि आता पोहोचत आलो आहे आणि आता मनपाला पोहोचलो इथे. इथनं काय दगडूशेठ 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हा शनिवारवाडा आहे. इथं सगळे टाइमपास करणारे बसलेले असतात. पुस्तक आणि दगडूशेठला पोहोचलोय मी आता. आज फार गर्दी नाही आहे. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे इथं खूप सारा भोग वगैरे ठेवलेला आहे. या लोकांनी खूप सारे पदार्थ ठेवलेले आहेत. असं नॉर्मली कधीच राहत नाही. हे खूप रेअरली दिसायला मिळतं. इथं दगडूशेठला आलेलो आहे मी. हे दगडूशेठचं मंदिर आहे आणि इथं सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा होती. त्याचं आता रिनोव्हेशन चालू आहे इथे. तर ते रिनोव्हेशनचं काम सध्या चालूच आहे, अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. हा माझा भाऊ आहे सौरभ. हे आमचे जिजू आहेत. हे नॉनव्हेज नाही खात, पण तरी पण जगदंबला आलेले आहेत. क्या किती टाईम लागेल म्हटले ते? हा मग ठीक आहे ना. मला वाटलं काय अर्धा तास. अंडा बिर्याणी